थंडीमध्ये मी बऱ्याच जणांकडून ऐकते की त्यांच्या इडलीचं बॅटर छान असं फर्मेट होत नाही, इडल्या सॉफ्ट होत नाही. तर माझं ना खूप जास्त सॉफ्ट इडल्या झाल्या होत्या आणि याच्यासाठी मी काय ट्रिक वापरते हे तुम्हाला हवं असेल तर मला नक्की कॉमेंट करा. आणि आज मी इडलीसोबत टोमॅटोचं सार बनवलं होतं आणि खोबऱ्याची चटणी. मस्त असा इडलीचा नाश्ता केला. आजकाल माझा शिवांश काही ना काही बघून नवीन नवीन शिकायला लागलाय. पाण्याच्या बॉटलमध्ये कागद टाकले आणि बोलतोय हा की फिश टँक आहे. त्याने बाहेर कुठेतरी फिश टँक पाहिला होता आणि घरी येऊन ना त्याच्या मनानेच हे सगळं केलं होतं. मला तर खूप नवल वाटलं होतं. आता दिवस जरी बारीक झाला असला ना ती कामं काही कमी होत नाही. कपडे धुवून घेतले, त्यानंतर जेवण बनवलं. तर जेवणामध्ये ना मी मस्त तुरीच्या ओल्या दाण्यांची काळ्या वाटण्याची आमटी बनवली होती आणि शिवान झाल्यापासून ना मला असं चुरून भाकरी खाण्याची सवय लागली. त्यामुळे असं चुरून खाल्ल्याशिवाय माझं काय पोट आजकाल भरत नाही. आता घरातली कामं जरी दिसून येत नसली ना तरी दिवसभर हात काय बंद नसतात कामांसाठी. ही सगळी कामं करता करताना दिवस कुठल्या कुठे निघून जातो ना कळत देखील नाही. यांना कॉलेजला जायचं होतं त्यामुळे त्यांचा शर्ट प्रेस करून दिला आणि कालची जी कपडे होती ना सगळी ती घड्या घालायची राहिले होते. मग त्या सगळ्या कपड्यांच्या घड्या घालून घेतल्या आणि या सगळ्या कामांमध्ये माझ्या शिवांची मात्र लुडबुड चालूच असते. घरामध्ये ना बरेचसे जवस होते आणि खूप दिवसांपासून चालू होतं की जवसाची चटणी बनवूयात आणि आज कुठे जाऊन मुहूर्त लागला होता. तर चटणीसाठी ना जवस भाजले होते, म्हटलं चला ते सोपमध्ये पण थोडेसे ॲड करूया. मग सोबत तीळ पण भाजले आणि जवस टाकून छान अशी सोप बनवून घेतली आणि त्यानंतर ना जवसाची चटणी बनवून घेतली. त्यानंतर ना दिवसाचा शेवट मात्र असा गोड केक खाऊन झाला. तर असा होता दिवस. बाय, भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये.